जरा इकडं पुढं घ्यायचं का? मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 23, गाथा नंबर 10. चौगई दुःख तत्ताहम जो परम पौ कोई चौगई दुःख विनाशयरु कवहु पसायम सोवी. आचार्य योगेंद्र देवगीरचे परमात्मा प्रकाश प्रभाकर भट्ट शिष्य त्या ठिकाणी आचार्यांना प्रश्न करतो की चारी गतीमध्ये अनेक प्रकारचे दुःखाला भोगून दुःखच प्राप्त झालेलं आहे आणि त्या चार गतीच्या दुःखाचा नाश करण्याचा जो परमात्मा आहे, ज्याच्या आश्रयाने चार गतीच्या दुःखाचा नाश करता येतं आणि ज्याचा आश्रय घेतला नाही म्हणून आजपर्यंत चार गतीचे मी दुःख भोगत आहे. मग याचं स्वरूप सांगत असताना आचार्यांनी सांगितलं की स्वतःचा परमात्मा कारण परमात्मा जो आहे तो कसा आहे, आहार भैतू मैथून परिग्रह म्हणजे चारित्र मोहाचे भेद संज्ञाने रहित आहे. आणि परत आहे वीतराग निर्विकल्प समाधी बलाच्या द्वारे निज स्वतःच्या न्यायक स्वरूप आत्म्याचा अनुभव घेतो, त्याला विषय करून जाणतो, तेव्हा तिथे पर्यायामध्ये संतुष्ट त्याला प्राप्त होतो. मग असं हृदय ज्यांचं आहे आणि ज्याचा संसार निकट आलेला आहे आणि चार गतीच्या पर्यंत दुःख दूर करणारा आहे. कारण का, जिनवाणी कुणाला रुचते आणि जिनवाणी कुणाला रुचत नाही. माचार्यात की ज्याला जिनवाणी ऐकण्याचे भाव नाही त्याला जिनवाणी रुचत नाही, तो अनंत संसारामध्ये भटकणारा हे समजा. आणि ज्याला जिनवाणी सुनण्याचे ऐकण्याचे वाचण्याचे भाव झाले तो निकट भव्य आहे. जे भव्य आहोत, निकट भव्य आहोत का दूर भव्य आहोत, हे आपण आपल्याला स्वतःला विचारायचं आहे. लोकव्यवहारामध्ये म्हण आहे, हातच्या काकणाला आरशाची जरूरत नाही. मग तसे माझे परिणाम देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात येण्याचे परिणाम झाले. त्यांनी सांगितलेल्या वस्तू व्यवस्थेला जाणलं, श्रद्धान केले आणि तशा प्रकारे अनुचरण करू तर मी नियमाने निकट भव्य आहे. सर्वज्ञाच्या ज्ञानामध्ये झळकलं तुम्ही निकट भव्य आहे म्हणून सर्वज्ञ भगवान सांगितल्यामुळे आपण निकट भव्य होतो का? नाही. का होत नाही? आपल्या पर्यायामध्ये कार्य झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानात झळकणार आहे आणि आपल्या पर्यायामध्ये कार्य नाही. आणि आर्यंत भगवंतांनी सांगितलं असं इथे जिनवाणीमध्ये नाही. मग असं जो निकट भव्य आहे संसार त्याला दूर करण्याचे भाव होतात. पण जन्म जरा मरणरूप दुःखाचा नाशक है तथा वह परमात्मा निज स्वरूप परम समाधि में लीन महामुनियों को निर्वाण को देने वाला है
मग असे जे मुनी, आणि एक स्थूल रूपाने पाहायचा नियम, जेवढे मूळ ग्रंथ आहेत त्यामध्ये श्रावकाचे जर ग्रंथ सोडले तर बाकी सर्व ग्रंथ मुनीच्या मुख्यतेने लिहिलेले आहेत. काय लिहिलेले आहेत? मुनीच्या मुख्यतेने लिहिलेले आहेत आणि श्रावकाच्या अपेक्षेने गौणता आहे. कारण साक्षात मुनिलिंग धारण करणारे जीवच निर्वाणाला प्राप्त करू शकतात आणि 4थ्या 5व्या गुणस्थानवरती जीव एवंभूत नयाने साक्षात निर्वाणाला प्राप्त होत नाही. ग्रहस्थी आहे, वस्त्र आहे. 5व्या गुणस्थानावरती शुल्लिका, आरिका, शुल्लक आहे. यांना साक्षात निर्वाणाची प्राप्ती होत नाही. हे जीव भविष्य काळामध्ये मुनिलिंग धारण करतील तर भविष्य काळामध्ये निर्वाण होईल. आणि जे वर्तमानमध्ये मोक्षाला प्राप्त झाले ते सर्व मुनी अवस्थेतले जीवच प्राप्त झालेले आहेत. म्हणून मुख्यतः निर्वाणाची प्राप्ती मुनीला होते. पण मुनीच्या मुख्यतेने कथन आहे आणि अन्य 4थ्या 5व्या गुणस्थानावरती जीवाच्या अपेक्षेने गौणता आहे, अभाव नाही. मग इथे मुनी जरी आहेत, मग जे मुनी आहेत, मग रत्नत्रय, भेद रत्नत्रय आणि अभेद रत्नत्रय. मग जे मुनिराज काही कालामध्ये भेद आणि अभेद रत्नत्रयाला प्राप्त झाले आणि अभेद रत्नत्रयामधून भेद रत्नत्रयातून अभेद रत्नत्रयाला प्राप्त झाले आणि अभेद रत्नत्रयातून परत ते खाली आलेच नाहीत. काय? भेद अभेद रत्नत्रयाला प्राप्त करत करत अभेद रत्नत्रयाला प्राप्त झाले आणि अभेद रत्नत्रयाला प्राप्त झाल्यानंतर परत भेद रत्नत्रयाला प्राप्त झालेच नाहीत. त्या मुनींचं अभिनंदन केलं जातं. आपण लौकिक व्यवहारामध्ये अभिनंदन करतो. कुणाला मुलगा झाला, परीक्षेमध्ये पास झाला, डिग्री झाली, जे काही लौकिक व्यवहारातले कार्य आहेत तिथे त्यांनी सफलता प्राप्त केली तर त्याचं त्या ठिकाणी आपण अभिनंदन करतो. आणि मोक्ष मार्गामध्ये काय? भेद अभेद रत्नत्रयाला प्राप्त होऊन जो परत भेद रत्नत्रयाला प्राप्त झालाच नाही त्याच मुनीचं अभिनंदन केलं जातं. आणि जे भेद अभेद रत्नत्रयामध्ये स्थित राहिले आणि अभेद रत्नत्रयाला प्राप्त झालेच नाही जोपर्यंत त्यांचं अभिनंदन केलं जाणार नाही. हा सिद्धांत आहे. मग कुठे लिहिलं आहे? कोणत्या ग्रंथात लिहिलं आहे? कोण सांगितलेलं आहे? आम्हाला आचार्यांचे पुरावा द्या. तुम्ही सांगतो म्हणून मी मानणार नाही. मग या ठिकाणी कुंद भगवंताने प्रवचन सारमध्ये गाथेमध्ये सांगितलं अभिनंदन कोणाचं करायचं? मग अशा जीवाचं अभिनंदन करा की जो परत तो भेद रत्नत्रयाला प्राप्त होत नाही. गाथा नंबर प्रवचन सारमध्ये 15 नंबर दिलेली आहे गाथा. मग त्या गाथेला शीर्षक दिलं अवशुद्धोपयोग की प्राप्ति के बाद तत्काल अंतर पड़े बिना ही होने वाली शुद्ध आत्म स्वभाव केवल ज्ञान की प्राप्ति की प्रशंसा करते हैं. मग केवल ज्ञानाची प्रशंसा करत नाही. जो जीव
शुद्धोपयोगाला प्राप्त होऊन मग 7व्या गुणस्थानाचे 2 भेद आहेत. एक स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. मग आत्ता वर्तमानमध्ये पंचम कालामध्ये भरत क्षेत्रामध्ये स्वस्थान अप्रमत्त गुणस्थान आहे आणि सातिशय अप्रमत्त गुणस्थान पंचम कालामध्ये नाही. कारण आत्ता पंचम कालामध्ये भरत क्षेत्रामध्ये 7व्या गुणस्थानापर्यंतच मुनिराज जाऊ शकतात. 8व्या आधी गुणस्थानाला प्राप्त होत नाही. जे उपशम श्रेणी आणि छपक श्रेणी दोन्हीही त्या पर्यायामध्ये प्राप्त होऊ शकत नाहीत. मग त्यामध्ये आगम भाषा आणि अध्यात्म भाषा दोन्हीने सांगणार. आगम भाषाने सांगणार पंचम काल आहे. आगम भाषा सांगते 6वं सहनन आहे. पंचम काल आहे, 6वं सहनन आहे. म्हणून तुम्ही या पंचम कालामध्ये उपशम छपक श्रेणी आरूढ होऊ शकत नाही. हे निमित्ताच्या अपेक्षेने नाही. छपक श्रेणी चढण्यासाठी श्रुतकेवलीची अपेक्षा, म्हणजे श्रुतकेवली होत नाही. मग जे चतुर्थ कालामध्ये उत्पन्न झाले आणि त्यांचं आयुष्य पंचम कालामध्ये आहे, तर त्या जीवाला छपक श्रेणीहून केवल ज्ञान प्राप्त करू शकतात. पण चतुर्थ कालाचा अंत समय आणि पंचम कालाच्या प्रथम समयाला जन्मलेल्या जीवाला होऊ शकत नाही. मग या ठिकाणी श्रुतकेवली होऊ शकतात की नाही? भद्रबाहू द्वादशांगाचे पाठी होते की नाही? होते. मग द्वादशांगाचे पाठी असून सुद्धा स्त्रीनी आरूढ होऊ शकले का? कारण पंचम कालामध्ये उत्पन्न झाले. मग या पंचम कालामध्ये ही आगम भाषेच्या अपेक्षेने ही कारणं दिली आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने काय सांगणार? त्या जीवामध्ये त्रिकालवर्ती उपादान अनंत शक्ती आहे. श्रेणी आरूढ होण्याच्या परिणामाची शक्ती आहे त्रिकालवर्ती, पण क्षणिक उपादानाची योग्यता नाही. काय? क्षणिक उपादानाची योग्यता नाही. मग क्षणिक उपादानाची कोणची योग्यता नाही अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने? तर आपल्या स्वतःच्या कारण समयसारमध्ये, स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये एक अंतर्मूर्त उपयोग स्थिर राहण्याची योग्यतेचा अभाव आहे. म्हणजे जीवाकडून पाहिलं तर तेवढी त्याची स्थिर राहण्याची क्षणिक उपादानाची योग्यता नाही. म्हणून उपशम चिन्हेवरती, छपक चिन्हेवरती आरूढ होऊ शकत नाही. आणि आगम भाषेच्या अपेक्षेने पंचम काल आहे. आधी हे सगळे निमित्त कारण आहेत. मग हे निमित्त कारण असताना सुद्धा कार्य जीवाच्या पर्यायामध्ये होणार आहे. चतुर्थ कालामध्ये कार्य होणार नाही, शरीरामध्ये कार्य होणार नाही. म्हणून कार्य जीवामध्ये होतं. म्हणून पंचम कालाच्या जीवाला स्वस्थान अप्रमत्त म्हणजे 6वं 7वं हे 2च गुणस्थान प्राप्त होतात. पुढच्या गुणस्थानाची उपलब्धी होत नाही. एक आणि त्या ठिकाणी मग 7व्या गुणस्थानाचे 2 भेद. सातिशय अप्रमत्त. मग सातिशय प्रमत्त गुणस्थान हजारो वेळेला 6व्या 7व्या गुणस्थानाला प्राप्त होतो आणि उपयोग परत आपल्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहतो. तेव्हा तो जीव काय करतात? कोणी उपशम श्रेणीवरती आरूढ होतो, कोणी छपक श्रेणीवरती आरूढ होतो. आणि जो उपशम श्रेणीवरती आरूढ झालेला जीव
11व्या गुणस्थानातून निमाणे खाली येतो. मग उपशमचिनी चढणारे दोन प्रकारचे जीव, एक द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आणि एक शाईक सम्यक दृष्टी. उपशमचिनी चढणारे जीव दोन प्रकारचे, एक द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीव आणि एक शाईक सम्यक दृष्टी जीव. हे दोन्हीही उपशमचिनी चढू शकतात आणि शाईक सम्यक दृष्टी जीव क्षपक्षणी चढणारा शाईक सम्यक दृष्टी चढतो. द्वितीयोपशम सम्यक दृष्टी क्षपक्षणी चढत नाही. उपशमचिनी दोघेही चढतात, द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आणि शाईक सम्यक दृष्टी. दोघांना दोन्ही श्रेणी मांडण्याची योग्यता दोघांमध्ये आहे, पण क्षपक्षणी मांडण्याची योग्यता शाईक सम्यक दृष्टी जीवामध्येच असते, द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीवामध्ये असत नाही. मग द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीवामध्ये क्षपक्षणी चढण्यायोग्य परिणाम का होत नाही? द्वितीयोपशम सम्यक दृष्टी कुणाला म्हणायचं? त्याचा विस्तार फार मोठा आहे. द्वितीयोपशम सम्यक दृष्टी कोण असतो? जो क्षोपशम सम्यक दृष्टी असतो. क्षोपशम सम्यक दृष्टी असतो 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये. मग ते श्रेणी आरूढ होताना या प्रकृतीचा 21 प्रकृतीचा उपशम करत जातात, म्हणून त्याला द्वितीयोपशम सम्यक दृष्टी चारित्र मोहनियाच्या अपेक्षेने घ्यायचं, दर्शन मोहनियाच्या अपेक्षेने नाही. प्रथमोपशम सम्यक दृष्टी दर्शन मोहनियाच्या अपेक्षेने लावायचं. ते 4व्या 5व्या आणि 7व्या 3 गुणस्थानामध्ये असणार आणि द्वितीयोपशम सम्यक दृष्टी मुनिराजच असणार आहेत, क्षोपशम सम्यक दृष्टीच असणार आहेत. प्रथमोपशम सम्यक दृष्टी जीव उपशमचिनी क्षपक्षणी मांडू शकत नाही. प्रथमोपशम सम्यक दृष्टी उपशमचिनी क्षपक्षणी मांडत नाही. कारण का? काल थोडा आहे आणि श्रेणी मांडण्याचा काल मोठा आहे. पण प्रथमोपशम सम्यक्तामध्ये उपशमचिनी मांडता येत नाही आणि क्षोपशम सम्यक्तामध्ये उपशमचिनी मांडता येत नाही. क्षोपशम सम्यक्तामध्ये उपशमचिनी मांडता येत नाही, पण द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जो आहे तो क्षोपशम सम्यक दृष्टीच आहे. द्वितीयोपशम सम्यक दृष्टी जीव एवं भूत नयने द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहे, भूत नैगम्याने क्षोपशम सम्यक दृष्टी आहे. मग क्षोपशम सम्यक्तामध्ये श्रेणी मांडता येत नाही, कारण मग क्षोपशम सम्यक दर्शन जे आहे त्या क्षोपशम सम्यक दर्शनामध्ये चल मल आगाड दोष आहेत. मग जिथे चल मल आगाड दोषाने सहित सम्यक दर्शन आहे तिथे श्रेणी मांडण्याचे परिणाम होत नाहीत. मग तो क्षोपशम सम्यक दृष्टी या 21 प्रकृतीचा उपशम करत जातो, तेव्हा त्याला द्वितीयोपशम सम्यक दृष्टी म्हटलं. मग तिथे दर्शन मोहाच्याने चारित्र मोहनियाच्या प्रकृतीचा उपशम करत चालला. मग त्याला काय झाले? हे प्रकृती जे उदयात होते ते सगळे दबले गेले दुसऱ्यांदा, म्हणून त्याला द्वितीयोपशम सम्यक दर्शन म्हटलं. मग असे जीव श्रेणी आरूढ होतात. मग जे क्षोपशम सम्यक दृष्टी जीव आहेत, द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहेत, ते 11व्या गुणस्थानापर्यंत जाऊन परत पहिल्यापर्यंत सुद्धा येऊ शकतात. 11व्यापर्यंत जाऊन पहिल्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. आणि जे शाईक सम्यक दृष्टी आहेत त्यांचा प्रश्न आहे, द्वितीयोपशम सम्यक दृष्टीचे उपशम श्रेणी
एका भवामध्ये किती वेळेला मांडू शकतो? तर एका भवामध्ये 2 वेळेलाच मांडू शकतो. एकदा उपशम श्रेणी मांडली, खाली आला आणि कमीत कमी अंतर्मुहूर्तानंतर परत दुसऱ्यांदा उपशम श्रेणी चढू शकतो. कमीत कमी काल अंतर्मुहूर्ताचा, परत दुसऱ्यांदा प्रथम उपशम श्रेणी चढू शकतो. आणि कोणी जीव या भवामध्ये उपशम श्रेणी पहिल्यांदा मांडली, आयुष्य पूर्वकोटीचं आहे, मग त्या पूर्वकोटीच्या आयुष्याच्या शेवटी परत एकदा उपशम श्रेणी मांडू शकतो. आणि तिथून उपशम श्रेणी म्हणून खाली येताना पडताना आयुचा क्षय होईल, देवगतीत जाईल. एक जीवाचे एका भवात 2 वेळेला. फक्त द्वितीयोपशम चढण्याचा काल, अंतर किती आहे मग हे सांगितलं. मग जेव्हा दुसऱ्यांदा उपशम श्रेणी चढेल तेव्हा तो नियमाने सम्यक्दृष्टीत असणार आहे. तर दोन्ही सांगितलं, भवक्षय आणि कालक्षय. मग कालक्षय देताना काय सांगितलं? श्रेणीचा उतरण्याचा काल. म्हणजे कालक्षयच्या पेक्षाने काय घेतलं? तो काल उतरताना खाली आला. भवक्षय म्हणजे त्याच्या वर्तमान बुद्धिमान आयुचा क्षय झाला. म्हणजे दोन्ही आहे त्या ठिकाणी. मग तिथून तो स्वर्गातून जाईल. जी एका भवात किती वेळा झाले? कमीत कमी एक अंतर्मुहूर्त आणि जास्तीत जास्त तेवढ्या काळामध्ये. कोणी जीव या भवामध्ये मिथ्यात्वासहित मुनिलिंग धारण करेल, प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करेल, क्षवशम सम्यक दर्शन प्राप्त करेल, मुनी होईल. मग परत श्रेणी अडवताना द्वितीयोपशम सम्यक दर्शन प्राप्त करेल आणि तिथून खाली पडून मिथ्यात्वात येईल आणि मिथ्यात्वात मरून देवगतीत जाईल. मग तिथून देवगतीतून परत मनुष्य गतीमध्ये आला एखादा, किंवा जास्तीत जास्त उपार्ध पुद्गल परिवर्तनात संसारात परिभ्रमण केला. मग उपार्ध पुद्गल परिवर्तनाच्या शेवटच्या भवामध्ये परत एकदा उपशम श्रेणी चढेल. शेवटच्या भवामध्ये द्वितीय 2 वेळा उपशम श्रेणीची चर्चा नाही. जी एकदा उपशम श्रेणी प्राप्त करून जास्तीत जास्त तेवढ्या काळापर्यंत तो दुसऱ्यांदा उपशम श्रेणी चढला नाही. मग परत तेव्हा उपशम श्रेणी चढेल, तिथून खाली येईल, परत क्षायिक सम्यकदृष्टी होईल, मग परत शपक श्रेणी मांडून केवळ ज्ञान प्राप्त करेल. मग तत्वासूत्रामध्ये 8वं सूत्र कोणचं? पहिल्या अध्यायामध्ये कोणतं सूत्र आहे? 8वं सूत्र, सत्संख्या क्षेत्र स्पर्शन काल अंतर अल्प बहुत भावाचं. मग जे अंतर आहे ते अंतर मार्गण्याचे आज भेद, सांतर निरंतर आधी. मग त्यामध्ये हे असे अनेक प्रकारचे भेद दाखवले. जे एकता उपशम सम्यक दर्शन प्राप्त करून परत द्वितीय उपशम प्राप्त केलं तर अंतर किती जादाचे जादा कमी कमी. प्रथम उपशम सम्यक दर्शन प्राप्त करून परत दुसऱ्यांदा करेल तर कमीत कमी किती अंतर. क्षवोपशम सम्यक दर्शन प्राप्त करून मिथ्या परत केले तर अंतर. पण क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर परत त्याच्यात अंतर नाही, निरंतर आहे. त्या एका सूत्रामध्ये प्रत्येकाचा विस्तार व्यवस्थिशीर केलेला आहे. म्हणून या अपेक्षेने उपशम श्रेणी किती झाले? जगन्य अंतर्मूर्तीने उत्कृष्ट उपार्ध पुद्गल परिवर्तनापर्यंत तेव्हा मांडेल. त्या कोणी जीव इथून स्वर्गामध्ये परत मनुष्यात येईल आणि तद्भव मोक्षगामी असेल, मग तो उपशम श्रेणी मांडून परत खाली क्षपक श्रेणी मांडेल. मग क्षपक श्रेणी उपशम श्रेणी मांडणारा क्षायिक सम्यक दृष्टी 4थ्यापर्यंतच येतो, त्याच्या खाली येत नाही.
आणि द्वितीयोपशम चढणारा क्षोभशम सम्यदृष्टी पहिल्यापर्यंत येतो. मग क्षायिक सम्यदृष्टी चौथ्यापर्यंतच येतो, खाली येत नाही. आणि क्षोभशम सम्यदृष्टी खाली येतो, कारण का? मग क्षोभशम सम्यदृष्टी जीवामध्ये मिथ्यात्व प्रकृती, सम्यक मिथ्यात्व प्रकृती या दोघांची सत्ता आहे आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे. उदय कुणाचा आहे? सम्यक प्रकृतीचा. आणि सत्ता मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. मग मिथ्यात्व प्रकृती, मिथ्यात्व गुणस्थान याच्यामध्ये फरक आहे का? एक आहे. फरक आहे. काय फरक आहे? मिथ्यात्वामध्ये एक आहे आणि मिथ्यात्व प्रकृती एक अंश आहे. मिथ्यात्वामध्ये मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व सगळे म्हणून एक मिथ्यात्व आहे, अखंड गहू आहे. आणि एक अर्धाने दोन तुकडे पडले तर मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. मग ज्याच्या सत्तेमध्ये मिथ्यात्व प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व प्रकृती विद्यमान आहे, तो जीव उतरताना खाली आला तर त्या ठिकाणी त्या प्रकृतीचा उदय आला तर तो त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. आणि क्षायिक सम्यदृष्टीमध्ये सत्ताच नाही. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती दर्शन मोहण्याच्या 3 आणि अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ याचा सर्वथा क्षय आहे. म्हणून तो आला तर चौथ्यापर्यंतच येतो, खालच्या गुणस्थानाला प्राप्त होत नाही. मग तसं इथे अंतर पडे बिनाही म्हटलं या प्रवचन सारमध्ये. तर इथली गाथा वाचतो. जो उपयोग विशुद्ध है वो आत्मा ज्ञानावरण दर्शनान अंतराय और मोहनीय मोरूपी रजसे रहित स्वयमेव होता हुआ नेभूत पदार्थ के पार को प्राप्त करता है. जो आत्मा एकदा आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहिला, परत खाली आलाच नाही आणि त्याच भावामध्ये मोक्ष प्राप्त केला, त्या जीवाचं अभिनंदन आहे. करायचं तर कुणाचं अभिनंदन करा? जे मुनी दीक्षा घेऊन त्याच भावामध्ये छपक-शिन्नी आरूढ झाले, परत उपयोग बाहेर आलाच नाही, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे. मग एका जीवामध्ये अशा प्रकारची शक्तीची पर्यायामध्ये अभिव्यक्ती झाली एका जीवाने पुरुषार्थ करून, तर माझ्या आत्म्यामध्ये सुद्धा अशी शक्ती क्षणिक उपादांमध्ये पण आहे आणि त्रिकालवर्ती उपादांमध्ये आहे. जेवढे आपले परिणाम परनेयार्थ रूपाने परिणमन करतात, तेच परिणाम उपशम श्रेणी चढल्यानंतर खाली उतरण्यासाठी कारण पडतात. जेवढे पर पदार्थ आहेत, त्या पर पदार्थाला आपली ज्ञान पर्याय जेवढी नेय करते, तेवढ्या पदार्थाबद्दल राग अंतरंगामध्ये विद्यमान असतो. तोच अंतरंगातला राग भविष्यकाळामध्ये मुनी झाल्यानंतर वरून तुम्हाला खाली सोडतो आणि आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये जेवढा काळ स्थिर राहतो, प्रयत्न करतो, तोच परिणाम तुम्हाला छपक शिणीसाठी निमित्त पडणार आहे. जे बहिरंगातले नेय एक 6 द्रव्यामध्ये परमेत्व शक्ती आहे, त्यांच्यामध्ये पण परमेत्व नावाचा धर्म आहे. आणि आपलाही आत्मा तर आपल्यामध्ये सुद्धा परमेत्व नावाचा धर्म आहे. बाहेरच्या वस्तूमध्ये परमेत्व धर्म आहे, पण ज्ञानधर्म नाही, प्रमाण धर्म नाही. आणि आपल्यामध्ये प्रमेय आणि प्रमाण, ज्ञान आणि नेय दोन्ही धर्म आपल्यापाशीच आहेत. आपला आत्मा पण आपल्या ज्ञानाचा विषय होतो, पण प्रमेय आहे आणि ज्ञानाचा जरी जाणतो,
ज्ञान आणि नेय दोन्ही आपल्या आत्म्यामध्ये आहेत. मग जो प्रमेय धर्म आहे तो दोन प्रकारचा प्रमेय धर्म आहे. एक सामान्य प्रमेय धर्म, एक विशेष नावाचा प्रमेय धर्म. मग विशेष म्हणजे नर नारकादी पर्याय जे काय आहेत सगळे, ते सगळे विशेष पर्याय धर्म प्रमेयी आहेत. त्याला संक्षेपाने सांगायचं म्हणलं तर पर्याय मोडाही परसमया. जेवढे पर्यायाकडे उपयोग आहेत ते सगळे कसे झाले, विशेष प्रमेयत्व झाले. आणि सामान्य प्रमेयत्व धर्म, ज्ञाता द्रष्टा मात्र, जाणणे पाहणे मात्र, हा जो स्वभाव आहे तो सामान्य प्रमेयत्व धर्म आहे. मग माझ्यापाशी सामान्य धर्म पण प्रगट आहे, विशेष धर्म पण प्रगट आहे. तर माझ्या वर्तमानातल्या ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे मी सामान्याला विशेष करायचा आहे, विषय करायचा आहे, का विशेषाला विषय करायचा आहे, का सामान्याने विशेष दोघाला विषय करायचा आहे, हे वस्तूवरती अवलंबून नाही, माझ्या स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायावरती अवलंबून आहे. कोणावर अवलंबून आहे? म्हणजे विषयामध्ये काही नाही. कामणीजी तुम्ही हातात अंगठी घातली, सुवर्णाची आहे, मग तिथे अंगठी अवस्था प्रगट आहे, सुवर्ण प्रगट नाही. सुवर्ण प्रगट आणि अंगठी नाही, हे दोन्ही प्रगट आहेत. मग त्यामध्ये दोन्ही धर्म एका वेळेला व्यक्त प्रगट आहेत. मग ती अंगठी सोनं दोन्ही आहे. मग ते अंगठी अवस्था विशेष आहे, सुवर्ण सामान्य आहे. मग ती वस्तू म्हणते का तुम्ही मला अंगठी बघा सुवर्ण बघा? नाही, दोन्ही त्याच्यामध्ये विद्यमान आहेत. मग वर्तमानमध्ये मला ज्ञानाचा विषय अंगठी करायची आहे का सुवर्ण करायचं आहे, का अंगठ्याने सुवर्ण दोन्हीला करायचं आहे, हे माझ्या ज्ञानाच्या वर्तमानाच्या पुरुषार्थावरती अवलंबून आहे. तसं माझ्यामध्ये मनुष्य आदी पर्याय विशेष आहे, तीही प्रगट आहे, आणि ज्ञान स्वभाव पण प्रगट आहे. आणि विशेष पर्याय आणि आत्मा अनुपचरित अस्तद्भूत व्यवहाराने असमान जाती द्रव्य व्यंजन पर्याय प्रगट, म्हणजे दोन्ही प्रगट आहेत. मग त्याच्यामध्ये विषय कुणाला करायचा आहे? द्रव्याला विषय करायचा आहे, पर्यायाला का द्रव्य पर्यायाला, दोघांना. मग अनादी कालापासून विशेषाला तर प्रमेय ने करत आलो, त्याच्यामुळे इष्ट अनिष्ट परिणाम करून बंद करून संसारात दुःख भोगलो. आता जो सामान्य धर्म आहे त्या सामान्य धर्माला ज्ञानाचा विषय करा, तर पर्यायामध्ये नियमाने सम्यक अतींद्रिय आनंद, सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गाची सुरुवात होते. जे दुःखापासून सुटणं आणि सुखप्राप्तीचा उपाय काय म्हटलं तर त्याला इथे आचरणी त्या ठिकाणी आपल्याला विषयाच्या अपेक्षेने दाखवलं. पर्याय धर्म. आता विशेष म्हणजे काय घ्यायचं? हे अंगठी पर्याय विशेष धर्म झाला. सुवर्णाला म्हणायचं सामान्य आत्मा. आता विशेषमध्ये सामान्य रूपाण्याचे दोन भेद केले. आता विशेषामध्ये कुठे येणार आहे? तुमचा चार्ट समोर ठेवा. मग जो अभेद उपचार नाही आहे तोही विशेष आहे. एका द्रव्यामध्ये सांगतो ना पहिल्यांदा, अभेद उपचार आहे तोही विशेष आहे. भेदोपचार आहे, भेदोपचार आहे तो पण विशेष आहे.
आणि भेदवृत्ती आहे तेही विशेष आहे. या अपेक्षेने विशेष किती झाले? अनेक आहेत. मग अभेदोपचारला विशेष का म्हटलं? छ भेदोपचारला विशेष का म्हटलं? आणि छ भेदवृत्तीला विशेष का म्हटलं? मग घ अभेद उपचारमध्ये द्रव्य आणि पर्याय दोघांना विषय केलं म्हणून विशेष आहे. श मध्ये गुणभेद करून एक गुण जाणला म्हणून तो पण कसा आहे? विशेष आहे, म्हणजे व्यवहार आहे. आणि भेदवृत्तीमध्ये पर्याय आहे. या अपेक्षेने हे सगळे नय एका द्रव्याच्या अपेक्षेने विशेष आहेत. गुणभेद करणे, पर्यायभेद करणे हे पण विशेष आहे. आणि पर्यायाने सहित द्रव्याला जाणणं हे पण विशेष आहे. मग विशेषामध्ये काय झाले? एवढे अनेक येतात, पण कधी सामान्य रूपाने समजत नाही कोणी शिष्य, तर पर्यायाला अवस्थेला पाहणे विशेष आणि द्रव्याला पाहणं त्याला सामान्य. समजा आपण दूधखीर केलेली आहे, 2 लिटर 3 लिटर दूधखीर केली आणि त्यामध्ये चिमटभर राख टाकले. शुद्ध का अशुद्ध? राख किती आहे? चिमटभर. आणि दूधखीर शुद्ध किती आहे? मग अशुद्ध का म्हणता? मग तसं द्रव्यासंगत तुम्ही पर्याय जरी मिसळून पाहिले, अशुद्ध रागादीची पर्याय मिसळून पहा, एकदेश सम्यक दर्शनाची पर्याय मिसळून पहा, किंवा पूर्ण शुद्ध पर्याय मिसळून पहा. म्हणजे पर्यायाला द्रव्याशी मिसळून पाहिलं आणि द्रव्य आणि पर्याय दोघाला तुम्ही पाहिलेला आहे म्हणून तिथे अशुद्धता आहे. आणि गुणभेदामध्ये एक एक गुण भेद केला, मग अखंड द्रव्यामध्ये गुणभेद करणे ते पण अशुद्ध आहे. एका द्रव्यामध्ये पर्याय भेद करणे सुद्धा अशुद्ध आहे. जी द्रव्य पर्याय जाणणं अशुद्ध, एक गुण जाणणं अशुद्ध आणि एक पर्याय जाणणं अशुद्ध. या अपेक्षेने हे तिन्ही नय अशुद्ध आहे. आणि त्याला लक्ष केल्यामुळे निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही, दुःखाचा नाश होणार नाही आणि मोक्ष मार्गाची सुरुवात होणार नाही. हे एक द्रव्याच्या अपेक्षेने आपण 3 पाहिले. आणि ग अभेद वृत्ती आहे तोच सामान्य आहे आणि तोच विषय मला निश्चय सम्यक दर्शनाच्या निराकुलतेसाठी आणि परंपराने मोक्ष प्राप्तीसाठी कारण आहे. एक द्रव्य. आता अणुपचारित असं दूत वर्णने शरीर आहे, कर्म आहे, तिकडून जरी पाहिलं तर अशुद्धच आहे. आत्म्याला शरीरासंग मिसळून पाहिलं तर अशुद्ध आहे. कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्तीकडून पाहिलं तरी अशुद्ध आहे. म्हणजे या अपेक्षेने एक द्रव्याचे 3 नय आणि 2 द्रव्याच्या अपेक्षेने 2 नय, हे 5ही नय विशेष आहेत. ते तुम्हाला निराकुल शांतीला सम्यक दर्शनाला उपयोगी नाही. आणि जो परमशुद्ध निश्चयने ग अभेदवृत्ती आहे तो एक सामान्य आहे. आणि त्या द्रव्यामध्ये काय, हे बाकीचे 4ही नय त्या द्रव्यामध्ये आहेत, पण त्याला द्रव्य रूपाने पाहतो म्हणून विशेषाला सुद्धा सामान्य रूपाने जाणलं. कसं जाणलं? विशेषाला सुद्धा सामान्य रूपाने जाणलं, विशेषाला सामान्य केलं नाही. विशेषाला सुद्धा सामान्य रूपाने जाणणं याला म्हणतात सामान्याला जाणल्यामुळे निराकुलता प्राप्त होते. काय चंदनमध्ये तुमचं कुठे सोलापुरात का कोणत्या गावचे तुम्ही? माहेर? एक उदाहरणासाठी आपलं समजा उदाहरण, तुम्ही अमुक गावचे आहात, तुमचं माहेर. मग तुमचा विवाह झाला आणि काही दिवसानंतर वरचे घरचे लोक बोलवायला आले, तुम्हाला घेऊन गेले. तुमची माता काय म्हणते? कोण आलं म्हणते?
माझी मुलगी आली म्हणते की नाही, मग आता तुमच्याशी पत्नी आहे, जेवढे काही सासऱ्याचे नाते सगळे नाते आहेत की नाही तुम्हाला, मग ते असतानासुद्धा काय करते, माझी मुलगी आले जे विशेष असतानासुद्धा सामान्य मुलीला पाहते. मग समजा कुठे बाहेर फिरायला गेलं, विचारलं कोणाच्या घरी दिले, नाही माझी मुलगी म्हणून सांगते का, अमुक अमुकची सून आहे. मग तिथे काय झालं, त्याला विशेषाला सांगितलं. म्हणजे दोन्ही धर्म एका वेळेला आहेत. मला माझ्या ज्ञानामध्ये कोणाला विषय करायचा आहे, ही ज्ञानाची स्वतंत्रता आहे, ज्ञान नेयाच्या अधीन नाही. मग म्हणून ते सांगितलं की अशा प्रकारे नीच परमात्मा जे समाधीलीन होतात त्या मुनिराजाला निर्वाणाचं पद देणारं आहे. वही सब प्रकार से उपादेय आहे. कोण? परमात्मा, कारण परमात्मा. कारण परमात्माचं कार्य परमात्मा अवस्थेला प्रगट होणार आहे एकापेक्षाने. आता तुम्ही इथून घरी जाणार, मग घरी गेल्यानंतर रोटली करायची आहे. मग रोटली हे काय झालं, कार्य, आणि कारण काय झालं, पीठ. पीठ पहिले, आता तो पीठ झालं. मग पीठ हे कारण आहे आणि रोटली हे कार्य आहे. मग यापेक्षाने कारण आणि कार्य भेद आहे. मग तिथे काय सांगितलं, कारण स्वभावाला न सोडता कारणच कार्यरूपाने परिणमन करतं. गहू पीठ, मग गव्हाच्या पिठाचे जे गुणधर्म आहेत कारणरूप, मग त्या गुणधर्माला न सोडता ते रोटली रूपाने परिणत झाले. म्हणजे कथनचित काय झालं, कारण कार्यरूपाने परिणत झालं आणि कथनचित कारण स्वभावाला न सोडता कारण कार्यरूपाने परिणत झालेलं आहे. आलं का लक्षात? कथनचित कारणच कार्यरूपाने परिणत झालं. जे स्वयंपाक करताना बाकीचे जेवढे निमित्त होते ते रोटली रूपाने परिणत झाले नाहीत. म्हणजे अन्य कारण रोटली रूपाने परिणत झाले नाही आणि पीठ किंवा कणिक रोटली रूपाने परिणत झाले. मग कारण जर कार्यरूपाने परिणत होतं तर पीठ द्या खायला घरच्या लोकांना. गायला दे तर गाय तर खाते, मनुष्याला दिलं तर काय म्हणतील, कारणच कार्य, मग कारणालाच खावा की तुम्ही. मग तुम्ही आता काय करा, तुमची सुटकेस भरा आणि आईवडिलाकडे जावा. आता आम्ही काय जनावर दिसतो का तुम्हाला पीठ खाऊ घाला. मग लोकव्यवहारामध्ये कारण कार्य कथनचित भिन्न आहे हे पण जाणं, आणि कथनचित कारणच कार्यरूपाने परिणत होतं. पण कारण कार्यरूपाने परिणत होत असताना कारण स्वभावाला सोडत नाही. न स्वभावाला सोडता तिथे कार्यरूपाने परिणमन करतं. तसं आपलाच कारण परमात्माच, आपला कारण परमात्मा स्वभावाला न सोडताच आपलाच आत्मा कार्य परमात्मा बनणार आहे. आणि कथनचित कारण परमात्मा आणि कार्य परमात्मा. मग कारण परमात्मा अनादि अनिधन असतो आणि कार्य परमात्मा साधी अनंत असतो. काय? कारण परमात्मा अनादि अनिधन असतो आणि कार्य परमात्मा साधी अनंत असतो. मग या अपेक्षेने कथनचित भेद पण आहे आणि कथनचित अभेद पण आहे. म्हणून संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या द्वारे भेद आहे, पण वस्तूच्या प्रदेशामध्ये क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी भेद नाही. मग असा आत्मा कसा आहे, त्या मुनिराजाला निर्वाणाच्या प्राप्तीसाठी कारण परमात्मा उपादेय आहे
तर मलाही पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी माझा स्वतःचा कारण परमात्माच मला ध्यानासाठी, अनुभवासाठी, जाणण्यासाठी तोच उपयोगी आहे. अन्य जीवाचा कारण परमात्मा मला ध्यानासाठी उपयोगी नाही, हे सांगितलं. ध्यान करने योग्य है. ऐसे परमात्मा का स्वरूप आपके प्रसाद से मैं सुनना चाहता हूँ. जी असा कारण परमात्मा तो निर्वाण अवस्थेला प्राप्त करून देतो, दुःखापासून नष्ट करतो. मग त्याचं स्वरूप काय आहे मी तुम्हाला कडून ऐकण्याची इच्छा करतो. मग यांच्याकडूनच ऐकण्याची इच्छा का करतात? मग ज्यांनी ज्याला प्राप्त केलेलं आहे तिथेच जावा, तर ते तुम्हाला बराबर सांगतील. तर समयसारमध्ये एक ठिकाणी गाथा दिली. एक शिष्य आहे. मग तो शिष्य काय म्हणतो, मला ध्यान करायचं आहे. मग ध्यान करायचं म्हटलं तर तो शिष्य काय करतो, एका गुरुकडे जातो. मग ते गुरु त्याला, तुला ध्यान करायचं ना, ठीक आहे. मग तिथे एक माझी झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये जाऊन तू ध्यान कर. मग काय ध्यान करू? मी एक म्हैस आहे. काय कर? मी एक म्हैस आहे. आणि मग ती म्हैस आहे आणि समोर तिथे गवत खायला टाकलेलं आहे. आणि ते म्हैस गवत खाऊन खाऊन म्हैस आता मोठी झाली आणि तिचे शिंग एवढे मोठे होऊन गेले. आता गुरु थोडे थोडं येतात, म्हणतात आता बाहेर या. तो काय म्हणतो, मी एवढा मोठा झालो आता, म्हणजे शिंग आकाशाला पोचलेत, मग तेवढ्या छोट्याच्या झोपडीतून बाहेर कसं येणार मी? काय करायचं होतं त्याला? ध्यान. कुठे गेला? अज्ञानी गुरुपशी. म्हणून इथे जाणे की तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आत्म्याचं ध्यान केलेलं आहे, अनुभव केलेला, म्हणून त्यांच्यापाशी जावा. नाहीतर का असे अज्ञानी कुठे कुठे जातात, जेवढे जेवढे ध्यान शिबिर आहेत ते सगळे काय करतात, कुठे नाही जिथे विषयाचं ज्ञान नाही, जी ज्ञान पर्यायाचे, प्रत्यक्ष परोक्ष ज्ञान पर्यायाचे धर्म नाही आणि मिळणारं फळ ज्याच्यापाशी नाही. म्हणून अज्ञानी गुरु कशी गेल्यानंतर काय झालं, तो आता निघाला का? तो आहे कोण? मनुष्य. जेवढा होता तेवढाच आहे. पण विचाराने काय केलं, आकाशापर्यंत शिंग पोचले, मी एवढा मोठा म्हैस झालो, आता मी बाहेर कसं येणार? विचाराचा भ्रम आहे. मग तिथे अचानक काय सांगितलं त्या उदाहरणामध्ये, शिंग मोठे झाले, मोठा म्हैस मोठा झाला, मग मी आता बाहेर कसं येणार? मग माझा एवढा मोठा परिग्रह झाला, 10 बंगले, 15 बंगले, 20 बंगले, एवढा मोठा परिग्रह झाला, मला एवढ्या एवढ्या उपाधी मिळाल्या, मग याच्यातून आता मी मुनी दीक्षा कसं घेणार? आचार्याला तिथे ते सांगाल. मग एवढा परिग्रह मी वाढवला, त्याला सोडून मी कसं जाणार? मी येऊ शकत नाही. तुम्हाला जायचं तर तुम्ही जावा, आम्ही इथे दुःखामध्ये सुख मानतो, राहू द्या आम्हाला. काय तिथे लोक काय म्हणतात, महाराज झाले, माता झाले, दुसऱ्याच्या घरोघर फिरावं लागतं. मग घरचे व्यवस्थितशीर मिळत होतं आणि सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन फिरायला लागले. म्हणजे अज्ञानी नाव ठेवतो. म्हणजे काय आहे, जो निर्याचक झालेला आहे त्याला दुःखी मानतो. आणि आपण हे धन मला सुख दे, धन मला सुख दे, आणि आपल्याला आपण सुखी मानवलं लागलो. ही भ्रम. मग तिथे तुमच्याकडून मी ऐकण्याची इच्छा करतो, पण ज्यांनी ज्याला प्राप्त केलेला आहे त्याच्यापाशीच गेलं तर त्याच्याकडून बराबर विषयाचा उपदेश मिळेल, ज्ञान पर्यायाचा उपदेश मिळेल आणि फळाचा पण उपदेश मिळेल. म्हणून महाराजांनी या न्यायदीपिकेमध्ये विषय, साधन आणि फळ, विषयाचं ज्ञान बराबर पाहिजे, ज्ञानाचं स्वरूप पाहिजे, तर तिथे फळ बराबर मिळेल. इथे पहिला एकच कसं आहे, समीचीन फळ आहे, हे बाकी सगळे दुःख आहेत. जे विषयाचं ज्ञान, माझा आत्मा, एकच विभक्त आत्मा, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म,
गुणभेद, पर्यायभेद, पर्याय सामान्य धर्म, पर्याय विशेष धर्म याने रहित मी अभेद वृत्तीचा शुद्ध आत्मा आत्ता आहे. आणि ज्ञानाचे प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन भेद आहेत. मग परोक्ष ज्ञान अस्पष्ट असतं आणि प्रत्यक्ष ज्ञान स्पष्ट असतं. मग प्रत्यक्ष ज्ञानाचे परत दोन भेद आहेत. एक सांव्यारिक प्रत्यक्ष आणि एक अतींद्रिय प्रत्यक्ष. मग सांव्यारिक प्रत्यक्षमध्ये 5 इंद्रिय मनाच्या माध्यमातून पर पदार्थाला जाणतो, त्याला सांव्यारिक प्रत्यक्ष म्हणतात. आणि ज्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये 5 इंद्रिय मन, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र यांची अपेक्षा नाही, त्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. आणि ज्या ज्ञानामध्ये हाचा भाव आहे ती ज्ञान प्रत्यक्ष आहे. म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष ज्ञानाचं स्वरूप पण समजलं पाहिजे. विषयाचं स्वरूप समजलं तर त्या ठिकाणी फळ बराबर मिळेल. मग जिथे विषय ज्ञान साधनाचं ज्ञान नाही तर त्यांना समीचीन फळ मिळणार नाही. आरती मी तुमच्या घरी आलो, पंडितजी आले, या बसा. मग तुम्ही प्लेटमध्ये केळी दिली खायला, 2 केळी दिल्या, टेबलावर ठेवल्या. मग आता टेबल आहे, प्लेट आहे, केळी आहे, केळीला साल आहे, देठ आहे, तर मी काय खायचं? आणि मग ठेवलं सगळंच खावा. मग टेबल आहे दाणा, प्लेट आहे दाणा, केळी आहे दाणा, केळीला साल आहे दाणा, देठ आहे दाणा. माणसांनी आतला गाभाच खायचा आहे. तसं आपल्यामध्ये कर्मद्रव्य सगळे आहेत हे दाणा, पण त्याच्यामध्ये शुद्ध निश्चयाने माझा आत्मा तिथे जायचा. मग केळी सालपटसट आपण खाल्लं तर जाणार नाही, घशात अडकते. म्हशीला गायला दिलं तर पटकन घेतं, आपण म्हणीच आहे. मग केळीचे अर्धं थोडं जरी सालपट खाल्लं तर, थोडं देठ खाल्लं तर, माणसाने टेबल खायचं नाही, प्लेट खायचं नाही, साल खायची नाही आणि देठ खायचं नाही, आतला गावाच खायचा. ह्यालाच काय म्हणलात समेतारामध्ये, नग्न केलं, झोपला होता पांघरून चादर घेऊन माझी चादर म्हणून, त्यांनी काय केलं बघितलं आणि ओढून काढले. तसं तुम्हाला स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करायचं तर तुम्ही स्वतःला नग्न करा. भावकर्म द्रव्यकर्म नो कर्माने मी रहित आहे. मग लोक व्यवहारामध्ये केळी खाताना सालपट काढतो, डाळिंब खाताना सालपट काढतो, मोसंबी खाताना सालपट काढतो. मग तिथे तर सगळ्या वस्तू नग्न करून खातो, पण इथे ध्यान करताना दुसऱ्याशी मिसळून खातो. चालणार नाही, सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. म्हणून काय विचार करायचा, भलेही माझ्यामध्ये रागद्वेष परिणाम आहे, कर्म आहे, परिवार आहे, कुटुंब आहे, हे सगळं आहे, पण हे सगळं असतानासुद्धा जो प्रत्येक समयाला मीचं वेदन करतो, मीचं संवेदन आहे, मीची जाणीव आहे, तेवढाच मी एक शुद्ध आत्मा आहे, असं तुम्हाला स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायाच्याद्वारे आपल्या स्वतःच्या आत्म्याला नग्न करून जाणलं पाहिजे. ते सर्व परद्रव्यापासून भिन्न जाणं, विचारामध्ये भिन्नता करायचे, पदार्थामध्ये भिन्न केलं जाणार नाही. म्हणून असं मी तुम्हाला मला कृपा करून सांगा. इस प्रकार प्रभाकर भट्ट ने योगेंद्र देव से विनंती की है. आता तुम्ही 15 दिवस जाणार आता, ते प्रश्न आचार्याने विचारला, तुम्ही आता निघाला यात्रेला, ठीक आहे, तिथं तुम्हाला काय मिळणारच आहे का, उपाशी राहणार नाही. तिथं तुम्हाला अनेक वक्ते भेटतील, अनेक विद्वान भेटतील, अनेक ज्ञानी भेटतील, प्रत्येकाकडून मिळेल तुम्हाला. पण एक चाललेली लिंक जरा खंडित होईल, एवढंच बाकी नाही, होऊ दे. पुढच्या वरला खंडित न करण्यासाठी प्रयत्न करत राहावा. इस प्रकार प्रभाकर भट्टने योगेंद्र देव से विनंती की आहे. याप्रमाणे काय केलं आहे, प्रभाकर भट्टाला योगेंद्र देवाकडे त्यांनी विनंती केली. आपले मुलं आपलं काय करतात, पॅन्ट आणा, शर्ट आणा, कपडे आणा,
मंदिरमध्ये घेऊन चला म्हणून विनंती करतेच का कधी? नाही नाही, मंदिर तुमच्यासाठी आहे. आमच्यासाठी मंदिर, आमच्यासाठी टी व्ही बाप्पा आहे, मित्र आहे. म्हणून या अपेक्षेने असे शिष्याने विनंती केली आणि ज्या शास्त्रामध्ये आपलं त्रिकालवर्ती वस्तूचं स्वरूप जिथे दाखवलं जातं त्या ग्रंथाचं अध्ययन करा आणि या ग्रंथाच्या अध्ययनाने, या ग्रंथाच्या श्रद्धेने आपण या भवामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. आणि या अध्यात्म ग्रंथाच्या आधारे संलेखनापूर्वक मरण होणार आहे, जे तुम्हाला समाधी साधण्यासाठी काय विचार करायचा आहे, काय विचार करायचा नाही. म्हणून कुंदकुंदांचे 5 परमागम, हे परमात्म प्रकाश, द्रव्य संग्रह हे अध्यात्म ग्रंथ आहेत. आणि हे अध्यात्म ग्रंथ कसे आहेत? कटला पण परत शॉर्ट केलं त्यांनी. एवढे जवळच्यातून या ग्रंथाचं अध्ययन करा तर ध्यानाची स्थिरता आपोआप येते. आणि इतर वेळेला उठता बसता मी ज्ञान स्वरूप आहे, एकटा आहे, एकटा होतो, एकटा राहणार, हे असे शुद्ध निश्चय नयाच्या आत्म्याचे चिंतन सतत करा तर तुमची ध्यानामध्ये स्थिरता आपोआप येईल. शुद्ध निश्चय नयाच्या विषयाच्या चिंतनाने ध्यानाची स्थिरता येते. पर्यायाच्या स्थिर विचाराने ध्यानाची स्थिरता येत नाही. मग ते आपलं स्वरूप त्रिकालवरती कसं आहे इथून आचार्य आता ग्रंथाला सुरुवात करतात. ओम. स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. नित्य निरावरण स्वरूप आहे. नित्य उद्घाटित स्वरूप आहे. निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य इत्यादी निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. भरित अवस्था स्वरूप आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. माझ्या चैतन्य स्वभावामध्ये, ज्ञाता स्वभावामध्ये द्रव्य, गुण, पर्याय, अविभाग प्रतिच्छेदांचा समूह, षड्गुण हानी वृद्धी असा भेद नाही, विकल्प नाही. म्हणून मी स्वभावाने निर्विकल्प चैतन्य ज्ञान मात्र, शुद्ध उपयोग मात्र, निर्विकल्प स्वरूप आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. आहे, आहे, आहे.
नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसानं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसानं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसानं. ओम विसर्जन.